हाय हॅलो नमस्कार. मी मेघा स्वागत करते तुमचं एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे ना दीप अमावस्या आहे आणि साफसफाई वगैरे माझी करायची चालली होती, तर ती मी करूनच घेतली होती सकाळची. फक्त फरशी वगैरे आहे ना ते पुसायचं चाललं होतं आणि झालं होतं असं की गुरुवार असल्यामुळे लाईटचा प्रॉब्लेम होता आणि फरशी पण सुकायला वेळ लागणार होता. त्यामुळे पहिलं काय करून घेतलं, सगळी साफसफाई करून घेतली. लादी वगैरे आहे तर ती सगळी पुसून घेतली जेणेकरून ती सुकेल. फॅन वगैरे चालू असले कसं असतं सगळं छान असं सुकून वगैरे पटकन जातं. एका रूममधले पुसले की लगेच ती सुकून जाते आणि मग दुसऱ्या रूममध्ये आपण पुसू शकतो. तर झालं होतं असं की फरशी सुकायला मला इतका वेळ लागला, हवा पण सुटली नव्हती, काय नव्हतं आणि पावसाचं सीझन आहे त्यामुळं तर काय विचारूच नका. आता इकडं आहे ना लाईट नसल्यामुळं झाला होता प्रॉब्लेम. मी वाट बघत होती लाईट यायची, पण लाईट सकाळीच 10 वाजल्यापासून गेलेली, ती काय आलीच नाही. तर म्हटलं चला दिवे तर आहे तर ते क्लीन करून घेऊया. पण लाईट असेल तर कसं व्हिडिओला क्लॅरिटी पण तशी छान वाटते, जरा फ्रेश वाटतं. पण इथे बघू शकता परत मी तर काय शूट केलं नाही आणि म्हटलं आता पूजा वगैरे आहे तर ती लाईट आल्यावरच आपण मांडून घ्यायची. मग संध्याकाळी लाईट आली, मग लाईट आल्यावर म्हटलं आता चला देवाबत्ती पण करून घेऊया आणि आपली पूजा पण होऊन जाईल. तर माझ्याकडे हे जे आहे ना खाली अंतरायचं वस्त्र होतं तर ते थोडंसं शिल्लक होतं, नवीनच अंतरलं. आता पहिलंच वर्ष आहे म्हटलं दीपामावस्या आपल्याला पूजा वगैरे मांडायची, तर म्हटलं चला नवीन वस्त्र आहे तर तेवढं मांडून घेऊया, पडलं कमी तर पडलं. तर इकडं आहे ना दिवे वगैरे माझ्याकडे 2-3च होते, तर ते दिवे फक्त मी क्लीन करून घेतले. मातीचा एक होता आणि बाकीचे मग असं एक संक्रांतीला भेटलेला होता आणि एक मी घेतला होता थोडासा मोठा, आणि एक माझ्या देवघरातला दिवा, असे दिवे होते माझ्याकडे. तर म्हटलं आता दिवे पण जास्त नाहीत, दिवे जास्त असते तर मग एका साईडला मी पूजा मांडली असती, पण म्हटलं आता दिवे आहेत कमी तर म्हटलं पुढेच पाटावर मांडून घेऊया. माझ्याकडे तसे 2 पाट आहेत, मग मी एक देवाऱ्याखाली ठेवला आहे आणि एक आहे तर तो त्याच्यावर मी पूजा मांडून ठेवली. किंवा असं पाट वगैरे तो बसायला एक्स्ट्रा लागतोच पूजा वगैरे मांडायसाठी, मी पाट एक्स्ट्रा घेऊन ठेवलेलाच आहे. आता इकडं आहे ना दिवे जेवढे होते तर त्याच्यामध्ये वाते आहेत तर त्या मी घरगुतीच केलेल्या आहेत. ही आपली घरचीच रुई आहे, घरचाच कापूस आहे, त्याच्याच मी वाती लगेच शिकलेत ते बनवल्या. कारण ओरिजिनल म्हणता येणार नाही, ज्या वाते रेडीमेड असतात ना तर त्या वात्या आहेत ना त्या संपल्या होत्या माझ्या, त्यामुळे म्हटलं आता चला ह्याचीच वात बनवून घेऊया. मग छान अशा पातळ अशा वाती बनवून घेतल्या. आता इथं आहे ना त्याच्यामध्ये रुईमध्ये असं बी होतं थोडंसं, त्यामुळे ते नीट हे करावं लागत होतं. मी सगळ्या वात्या आहेत ना त्या एकदम पातळ बनवून घेतल्या, खूपच सुंदर म्हणजे अशा बनल्या होत्या आणि खूप असं मला वाटतं 1-1.5 वर्षांनी मी अशा वाती बनवते. मग इकडं आहे ना तर ती वात आहे तर ती छान अशी बनवून घेतली एकदम पातळ. तर ह्यावरून आहे ना एक दिवा होता तर थोडासा पातळच म्हणजे असा पॅकच होता, त्यामुळे त्यावरूनच अशी वात घालायला लागत होती, ती पण जास्त वेळ बसत नव्हती, खूप उशीर झाला त्याला बसवायला. आता एक मातीचा दिवा होता जो दिवाळीसाठी मी घेतला होता, तुळशीचे लग्न असतात ना त्याच्यासाठी, तर तो पण मी काय त्याचं गेल्या वर्षी नव्हतं मी दिवा लावला. म्हटलं तर ह्या वर्षी त्याचं आपण उद्घाटन करूया म्हणून चला जेवढे होते नव्हते तेवढे दिवे सगळे काढले स्वच्छ करून मग त्याची पूजा करायला घेतली. तर दिवा जेवढा होता ना तर त्या दिव्याच्या खाली काय करायचं, तांदूळ ठेवायचे आणि तांदूळ ठेवून मग नंतर त्याच्यावर हे दिवे आहेत तर त्याला ठेवून द्यायचे. आता इकडे दिवे ठेवले की नंतर छान अशी काळीपिठीने वगैरे दिवे वगैरे पेटवून घ्यायचे. आता कणकीचे दिवे वगैरे आहे ना तर ते मुलांना ओवळायला बनवायचे होते, पण माझं असं झालं की कणकीचे दिवे बनवले तर मग पाण्यामध्ये सोडायचं कसं, आणि नंतर मग म्हणजे जवळ तर पाणी असं सोडण्यासारखं तर वाहतं पाणी नाही आहे, आणि गाय वगैरे तरी तर शहरात कुठे मिळणार एकदम मेन ह्याच्यामध्ये एरियामध्ये, तर ते मिळालं नाही. त्यामुळे मी ते कॅन्सल केलं दिव्याचं आणि नंतर मग मी व्हिडिओ मोबाईलवरच पाहिले आणि त्यात मग नंतर होतं असं सोल्युशन की नाही तुम्ही घरातले दिवा आहे देवापुढचा किंवा आपण जी पूजा मांडली दिवा त्यातली जर तुम्ही दिवा एखादा घ्यायचा आणि त्यानेच मुलांना ओवाळलं औक्षण केलं तरी चालू शकतं, असं काही विषय येणार नाही. मग तेव्हा कुठेतरी समाधान वाटलं. मग नंतर आहे ना आता मी नंतर काय केलं की तनुजा त्यांच्या फ्रेंडकडे गेला होता ना खेळायला, मग तिथे पण त्यांनी प्रसाद म्हणून दिवा असतो, गोड दिवा बनवलेला आणि तो खायचा असतो. तर प्रत्येक गावची पद्धत वेगळी असते, मग त्यांनी एक प्रसाद म्हणून तो दिवा दिला. तर चला म्हटलं काही ना काही कशाच्या निमित्ताने तर तो प्रसाद आपल्याला खायला भेटला मेन. तर चला इकडे दिवे जेवढे होते तेवढे सगळे मांडून घेतल्या, सगळं मांडून घेतल्यानंतर इकडं फुलं वगैरे आहेत तर ती सगळी ठेवून दिली. आता फुलं पण माझ्याकडे ह्याची झेंडूची नव्हती, पावसामुळे बाहेरच पडता आलं नाही. मग जेवढी माझ्यापाशी होती झाडाची तेवढी मी 4 फुले आणले आणि हे केलं, ओवाळून घेतलं. नंतर धूप वगैरे छान लावलं, दिवे वगैरे लावले. म्हटल्यावर धूप तर लावलंच पाहिजे, वातावरण पण एकदम छान वाटलं पाहिजे ना प्रसन्न. थोडंसं जरा स्टेप वगैरे इकडे तिकडे चुकतात, कसं आपण नवीन असतो. रांगोळी काढायची राहिली मग ते रांगोळी पण नंतर मग मी काढून घेतली. नंतर लक्षात आलं की काहीतरी आपल्याकडून चुकतंय, काहीतरी राहतंय, मग छान अशी रांगोळी काढून घेतली.
घेतली आणि चला रांगोळी तर काय एवढी जमत नाही, मग अशीच काढली छोटी छोटी. आणि हे नेहमीचं ठरलेलं माझं फूल ते मध्ये सेंटरला काढलं. तर छान अशी मग माझी छान अशी दिवाबत्ती झाली. दिवाबत्तीसोबत माझी दीपामावस्या पण अशी मी साजरी केली, छोटी खाणी का होईना पण छान अशी केली. नैवेद्य दाखवायचा होता. आता काही ठिकाणी खीर बनवतात, काही शिरा, गोडाचा नैवेद्य दाखवतात. आता साखर पण गोडच आहे म्हणून मी साखरेचंच नैवेद्य दाखवायचं ठरवलं. आणि नंतर मग तुम्ही दूध आणि साखरेचा पण नैवेद्य दाखवू शकता. तर माझ्याकडं ताजं दूध नव्हतं, शिळं होतं, त्यामुळे म्हटलं की नको आपण साखरेचंच नैवेद्य दाखवून घेऊया. साखरेचा नैवेद्य दाखवल्यानंतर आता मेन काम होतं ते म्हणजे हे कापूर सगळ्या घरातून फिरवणं, सगळ्या घरातून त्याची म्हणजे आपली जी घरातली निगेटिव्हिटी आहे ती बाहेर घालवणं, त्याच्यासाठी हा आजचा दिवस होता. तर इकडं आहे तर 7 कापूर घेतले होते, 2 लवंग, दालचिनी 2 आणि मिरी 2 असं घेऊन मी पूर्ण घरामध्ये सगळीकडे कापूर वगैरे सगळ्या कोपऱ्यातून मी हे फिरवलं होतं. टण्याचं ऑप्शन आहे तर ते पण मी करून घेतलं होतं, व्हिडिओ फक्त काढायचा राहिला होता. तर चला अशी केली मी सेलिब्रेट दीप अमावस्या. आणि कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.